नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. वडगाव पान येथील शाळेत 6वीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अज्ञात तरुणाने ॲसिड हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी परतत असताना हा प्रकार घडला. घराजवळील कमी वर्दळीच्या रस्त्यावर दबा धरून बसलेल्या आरोपीने मुलीवर ॲसिड फेकून पळ काढला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मुलगी घाबरून आरडाओरडा करू लागली. तिचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तिला तातडीने उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांच्या माहितीनुसार मुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र उजव्या डोळ्याजवळ आणि चेहऱ्याच्या खालील भागावर गंभीर दुखापत झाली आहे. तिच्यावर विशेष उपचार सुरू आहेत. पीडित मुलगी अत्यंत सामान्य कुटुंबातील असून वडील नसल्यामुळे ती आई, भाऊ, मामा व आजी आजोबांसोबत राहत होती. शिक्षणासाठी ती रोज सुमारे 2 किलोमीटर अंतर सायकलने पार करत होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोपी अज्ञात असल्याने पोलिसांसमोर त्याला शोधण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. विविध पथके तयार करण्यात आली असून परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. या अमानुष घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, संगमनेर, अहिल्यानगर. संगमनेर तालुक्यात एक घटना घडली आहे मुलीवरती ऍसिड हल्ल्याची. नेमकी काय प्रकार आहे आणि कसा याच्यामध्ये पोलीस तपास सुरू आहे, काय प्राथमिक माहिती? आज साधारणतः 11:15-12च्या दरम्यानची ही घटना आहे. वडगाव पाण नावाचे गाव आहे. त्या ठिकाणी या मुलीचे एक अंगावरती एक ॲसिड टाकण्याचे प्रकार घडलेला आहे आणि मुलीला TMT हॉस्पिटल लोणी या ठिकाणी औषधोपचार सुरू आहे. आणि या संबंधामध्ये आरोपीच्या विरोधामध्ये संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये BNS कलम 124(1) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि आरोपीचा आपण शोध घेत आहोत. काही प्राथमिक काय तपासामध्ये काही निष्पन्न झालंय का? हल्ला करणारा कोण आहे किंवा अद्याप आरोपी माहिती नाहीये आणि आपण जी काही माहिती आपल्याला प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्याच्यावरती आपण शोध घेत आहोत. धन्यवाद. संगमनेर तालुक्यामधील वडगाव पान या गावामध्ये आज अतिशय दुर्दैवी घटना घडली. खरं तर एक लहान मुलगी 6वीत आमची ती मुलगी ती घरी जात असताना, शाळेतून घरी जात असताना एका अज्ञात पुरुषाने तिच्यावरती ऍसिडचा हल्ला केला. खरं ही मुलगी जिथून जात होती त्या रस्त्यावरती CCTV वगैरे काहीच नव्हतं आणि कुणी का बरं केलंय ते अजूनही कोणाच्या लक्षात येत नाहीये. मला प्रशासनाला आणि शासनाला दोघांना विनंती करायची आहे की आपल्याला तो गुन्हेगार शोधून त्याच्यावरती कडक शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यावरती जे काही पावलं तुम्हाला घ्यायचे आहेत ते सर्व घेतले पाहिजे. सगळं राजकारण, पक्ष, धर्म, जात या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्या मुलींची सुरक्षा हे सर्वात प्रमुख आपली गोष्ट पाहिजे. खरं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहत आहोत, जिथे एका मुलीच्या किंवा महिलेचा अपमान झाला तर महाराजांनी चौरंग आखला होता. अशा महाराष्ट्रामध्ये अशा जेव्हा घटना घडतात ते अतिशय दुर्दैवी आहे. खरं तर काल सुद्धा एक दुर्दैवी घटना घडली की एक तरुणीने लग्नाला नकार दिला तर त्या मुलाने तिच्यावरती चाकूचा हमला केला. ही खूप खूप दुर्दैवी घटना अशा घडताना आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आणि देशामध्ये होताना दिसत आहेत. मला एवढंच सर्वांना विनंती करायची आहे की कडक कायदा मुलींच्या सुरक्षेसाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदा हा झालाच पाहिजे. हे आपली प्रायोरिटी, टॉप प्रायोरिटी म्हणून आपल्या सरकारने त्याच्यावरती काम केलं पाहिजे. इतका कडक आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे की कुणी पुन्हा हिंमत नाही केली पाहिजे, कोणत्याही मुलीवरती किंवा महिलेवरती हल्ला करण्याची हिंमत नाही झाली पाहिजे. असा कायदा आपल्या सरकारने काढला पाहिजे. यासाठी खरं आम्ही सर्वजण इथे आहोत. आम्हाला म्हणजे जे काही सरकारला करता येईल त्यांनी ते केलंच पाहिजे. मला एवढंच सांगायचं आहे की आपण सर्व मुलींना पुढे घेऊन येण्याचं जेव्हा बोलत असतो की त्या पुढे आल्या पाहिजे, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली आणि महिला अतिशय चांगलं काम करताना दिसत आहेत. आणि त्याच वेळेस असं काहीतरी घडतं जे आपल्या मुलींना पुन्हा कितीतरी वर्ष मागे देतं. असं न करता
काय आपल्याला कडक आणि सुरक्षेसाठी काय आपल्याला करता येईल त्यासाठी नक्की सरकारने तिथे कायदे बनवले पाहिजे हीच मी विनंती करते. खरं संगमनेर शहरामध्ये आपण महिला सुरक्षा दल हे चालू केलेलं आहे. तसंच ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्याला त्या गोष्टी लागणार आहे. शाळेच्या परिसरामध्ये हायवेजवरती CCTV असणं आणि ते चालू असणं हे फार फार गरजेचं आहे. ह्या काळामध्ये आपण सर्वजणांनी खरं ह्या परिवाराबरोबर ही मुलगी अतिशय लहान 6वीतली 13 वर्षाची, तिला वडील नाही, आई अतिशय गरीब परिस्थितीमध्ये राहते, ती तिच्या मामांकडे शिक्षण घेत होते. असं असताना असं काहीतरी घडणं हे अतिशय दुर्दैवी आहे. मला पुन्हा एकदा प्रशासनाला, शासनाला एकच विनंती करायची आहे, आपल्या सरकारला एकच विनंती करायची आहे, तुम्ही कठोर शिक्षा आणि कडक कायदे ह्याच्यावरती काम आपण केलंच पाहिजे. नेमकं आणि काय कशामुळे झालं असेल असं तुम्हाला वाटतं? काय घटना घडली? सर, मुलगी शाळेतून सुटलेली होती. शाळा सुटल्याच्या नंतर ती घरी येत होती. घरामध्ये हाडकीचा वड आहे, वडगाव पण आमचं गाव आहे आणि शाळा ते घर 4.5 किलोमीटर अंतर आहे. घरी येत असताना माझ्या 2 मुली पण होत्या तिच्यासोबत, पण त्या मागं थांबल्या होत्या काही कारणास्तव आणि ती पुढे आली. ती पुढे आल्याच्या नंतर साईडनं जागा तिथं अशी थोडीशी जंगलासारखी आहे, तिथं साईडला थोडं व्यक्ती दडून बसलेला असेल आणि त्यानं त्या मुलीच्या अंगावर ऍसिड फेकलं आणि तिचा चेहरा खराब केला. मला फक्त एवढंच म्हणायचंय का असं जसं माझ्या भाचीला घडलंय ना तसं कोणत्याही मुलीला घडू नये साहेब. एवढीच फक्त माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना. काय वाटतं सदर जो व्यक्ती किंवा तरुण आहे कोण आहे किंवा त्याचा काही त्रास होता का? मुली काही सांगत होती का? काही नाही, तिला काही त्रास वगैरे तसं काहीच नाही. तिनं कधी घरी सांगितलं पण नाही का असा त्रास तसा त्रास. फक्त विषय एवढं तिनं आता एवढं सांगितलंय आम्हाला का त्यानं मला जाधव कुठं राहतात एवढं विचारलं आणि मला त्या बाटलीचा वास घ्यायला लावला. तीच बाटली माझ्या तोंडावर वाटली भाऊ, असं एवढं तिनं सांगितलंय आम्हाला आतापर्यंत. बाकी याच्यापेक्षा काहीच काय नाही सांगितलं? ती ओळखती का त्याला किंवा काय? नाही, ती ओळखत नाही. त्या कधी चारच बघण्यात नाही येत. जायची, कधी यायची आणि घरी काही सांगायची का? कधी काही तिला नाही, त्रास? काही नाही सांगितलं. सकाळी 7ला शाळेत जायची, शाळा सुटली का आपल्या घरी निघून येते. ते आज काय झालं नेमकं आणि कोणी हल्ला केला असावा असं तुम्हाला वाटतं? आता कोणी हल्ला केला हे काही सांगू नाही शकत अजून आपण, पण ज्यानं केलं ना त्याला शिक्षा झालीच पाहिजे, सोडायचंच नाही त्याला. तुमची कशी परिस्थिती आहे? काय घरी कसं राहतं? तिला वडील आहे का? कशा वडील नाही, वडील वारलेले 3 वर्षापूर्वी. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.